जमीन मोजणीचा निपटारा आता 30 दिवसांमध्ये होणार आहे। ज्यासाठी 120 दिवस लागायचे ती गोष्ट आता 30 दिवसांमध्येच होणार आहे। त्यामुळे आता तुमचा किती वेळ आणि पैसा वाचेल, सोबतच ही नवी प्रणाली कशी काम करेल त्या संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाची जी घोषणा केली त्यात त्यांनी काय म्हटलं आहे या संपूर्ण गोष्टी जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी श्रेयस पांडे आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। जमीन मोजणीचा निपटारा आता अवघ्या 30 दिवसात होणार आहे। यासाठी आधी 120 दिवस लागायचे, तर हे काम 30 दिवसात कसं होणार आणि त्यातून काय फायदा होणार ही यातून महत्त्वाची बाब आहे। तर जमीन मोजणीचा जो निपटारा आहे त्यासाठी नवीन तंत्रज्ञान आता वापरलं जाणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की परवानाधारक खाजगी भूमापकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि राज्य सरकारनं या संदर्भातली अधिसूचना देखील काढलेली आहे। या निर्णयामुळे प्रलंबित असलेली जवळपास 3,12,00,000 प्रकरणं लवकर आणि वेगानं मार्गी लागणार आहे। त्यामुळे नक्कीच लोकांना त्याचा फायदा होईल असंही बोललं जात आहे। महसूल मंत्री बावनकुळे यांनी या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती देताना सांगितलं की पोट हिस्सा, हद्द कायम, बिनशेती, गुंठेवारी, संयुक्त भूसंपादन मोजणी, वन हक्क दावे मोजणी, नगर भूमापन मोजणी, गावठाण भूमापन मोजणी आणि इतर सीमांकन आणि मालकी हक्कासाठी अत्यावश्यक असणारी मोजणी प्रक्रिया आता जलद गतीने होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। तर हे जे आहे 120 दिवसाचं काम आता 30 दिवसात होणार। तर ही नवीन प्रणाली कसं काम करेल त्या संदर्भातली देखील माहिती आपण जाणून घेऊया। तर ही नवीन प्रणाली अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून केली जाणार आहे। तर त्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे। नव्या प्रणालीनुसार सरकारकडून उच्च तांत्रिक पात्रता असलेल्या व्यक्तींना खाजगी भूमापक म्हणून काम करण्याचा परवाना दिला जाईल। परवानाधारक भूमापक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जमिनीची मोजणी करतील। ही मोजणी पूर्ण झाल्यानंतर तालुका निरीक्षक, भूमी अभिलेख आणि उप अधीक्षक भूमी अभिलेख किंवा नगर भूमापक अधिकारी त्या मोजणीच्या कागदपत्रांची तपासणी करतील आणि त्यांना प्रमाणितही करतील। त्यामुळे मोजणीच्या कामात अचूकता येईल आणि अधिकृतपणा देखील त्यातून येईल। त्यामुळे एका खाजगी कंपनीला आपण जर सोप्या भाषेत समजायला गेलं तर कॉन्ट्रॅक्ट दिला जाणार आहे किंवा प्रायव्हेट सेक्टरद्वारे ही कामं जलद गतीनं केली जाणार आहेत। त्यामुळं प्रायव्हेट सेक्टरच्या एंट्रीमुळं हे 120 दिवसाचं काम 30 दिवसात होणार आहे। त्यामुळे आता तुमचे देखील इतर कागदपत्रांसाठी 120 दिवस जे ठिकठिकाणी जाऊन धक्के खावे लागत होते ते देखील आता वाचणार आहे। तर तुम्हाला या नव्या प्रणालीबाबत काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि या संदर्भात तुम्हाला सरकारला काही सुचवायचं असेल तर तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि माहिती आवडली असेल तर अशाच नवनव्या व्हिडिओजसाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका।